साठे कॉलेजमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आय गेस आपल्या शर्वरीची म्हणजे चिन्मयीची देखील ही पहिलीच वेळ असेल. खूप छान वाटतंय या कॉलेजमध्ये येऊन. पण सगळ्यात आधी आपण त्या माणसाला विचारूया जो तुमच्याच म्हणजे तुम्हाला अभिमान असेल ना, तुम्ही साठे कॉलेजचे आहात, आहे ना? आपण त्या माणसाला विचारूया की कसं वाटतंय की ज्यांनी तुमच्या कॉलेजमध्ये म्हणजे या साठे कॉलेजमध्ये त्याच्या कॉलेज लाईफची सुरुवात केली होती. सो एकदा जय साठी म्हणजे राज यांची. राज, तुला किती वर्षांनी म्हणजे या कॉलेजच्या आसपास तू आलायस साधारण? मी 2004-2005 या बॅचमध्ये होतो सायन्स. आणि आता जस्ट मी त्या कॉरिडॉरमधून पास झालो आणि त्या केमिस्ट्री लॅबचा तो केमिकलचा वास तो सगळा असा बॉडीत आला आणि मला एकदम रिअलाइज झालं, अरे ही माझी सीट होती, इथे मी टेस्ट ट्यूब फोडल्या होत्या सगळ्या. कारण आधी बिल भरलं होतं ना त्यामुळे. तर मला असं सांगायचं आहे की मुळात माझा मोठा भाऊ तो सुद्धा याच कॉलेजमध्ये होता. तो आता इंडियन आर्मीमध्ये आहे आणि तो सुद्धा इथलाच स्टुडंट होता. आणि माझं ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजला झालं होतं, पण मला असं होतं की माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये होता मला तिथेच जायचं. सो मी माझं ॲडमिशन पुन्हा साठे कॉलेजमध्ये घेतलं. आणि पण तेव्हा आता इथे किती सायन्सचे स्टुडंट्स आहेत मला माहीत नाही आहे, पण तेव्हा मी या कॉरिडॉरमध्ये कधीच आलो नव्हतो. कारण मला माहीतच नव्हतं नाटक काय असतं, एकांकिका काय असतात, ही मुलं का बाहेर नाचतायत कुठला अवॉर्ड जिंकल्यावर, मला अंदाजच नव्हता. पण जेव्हा मी माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात केली तेव्हा म्हणजे 2012ला जे मी पहिलं नाटक केलं ते म्हणजे राजस्थानी नाटक होतं देवराला म्हणून. ते मी ह्याच स्टेजवर केलं होतं. तर खरं म्हटलं तर माझी सुरुवात इथूनच झाली आहे. त्यामुळे मी पुन्हा आधी ते उभा आहे. सो आय फील सो प्राऊड की मी साठेचा विद्यार्थी आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या एनर्जीने इथे उभे आहात, इथे बसला आहात. आणि जसा हा म्हणाला तसा आम्ही शूट जरी सिरियलमधले आमची फॅमिली लालबाग परळची असली तरी शूट ठाण्यात करतो आम्ही, त्यामुळे तिकडून यायला जरा वेळ झाला. त्यासाठी खरंच सॉरी. पण आता तुम्ही जे काही आता पुढचे वेळ आपण इथे स्पेंड करू, तुम्ही एन्जॉय कराल नक्कीच. येस. एवढ्या हक्कानी ही पण हाक मारत नाही अजून त्याला, जितक्या हक्कानी तू मारली आहेस. तर तुझं नाव काय आहे? बर, मला मग तू शर्वरी करून घे आता नाव. कारण तू जास्त हक्क दाखवलायस त्याच्यावर. पण येस, शायनर. तर आज ते दोघंही इथे आलेले आहेत, सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तुमच्या प्रेमासाठी देखील एकदा आवाज होऊन जाऊ दे. मस्त. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने यासाठी आलोय कारण आमचे एपिसोड जर तुम्ही बघत असाल तर आता असं कुठेतरी जाणवायला लागलंय की या दोन कॅरेक्टर्स मध्ये मैत्री व्हायला लागली आहे. आता जयचं पात्र तुम्हाला माहित असेलच की ज्याला म्हणजे मुलगी मित्र मैत्रीण असणं वगैरे लांबच, पण ती आसपास पण नको होती आयुष्यात. आता आमचा शो सुरू होऊन म्हणजे सनई चौघडी मालिका सुरू होऊन 5-1 महिने झाले असतील, तर तो जो अगदीच मुलींना रेड फ्लॅग मानणारा जय होता, तो एका मुलीमुळे म्हणजे अगदी ती खाली वागताना तिच्या टेबलच्या समोर हात धरणं वगैरे असं करता की नाही, हे मुलांनो शिका बरं का. हा, म्हणजे मुलींच्या याच अपेक्षा असतील ना की मुलांनी हे शिकावं. हे बघितलंय ना सगळ्यांनी, ती अशी खाली वागते तेव्हा टेबलला हात वगैरे लावतो, गाडीत बसत असेल तर. आता पण ऑडीच्या बाहेर तो कॅरेक्टर मध्येच असतात ते, त्यांनी पहिले तू आधी जा मग तो मागून आला. सो इथपर्यंत तो गाडीमध्ये नव्हते, ऑडी मध्ये येतात. हा, हे तुम्हाला हळूहळू अंदाज येईल की शर्वरी पण काय आहे ते. सो जय शर्वरीला म्हणाला की तू पुढे हो मी. तर हा माझा प्रश्न सगळ्यात आधी तुला आहे जय, की हा जो मुलींना रेड फ्लॅग म्हणजे मुलगी आजूबाजूलाच नको, ते एखाद्या मुलीसाठी आता इतके एफर्ट्स घेणं, तिला रात्रीचं घरी वगैरे सोडणं. तुम्ही ते सीन्स बघितलेच असतील, पार्टीचा सीन बघितलाय की नाही बाई, ती बघ ती. सो एवढं सगळं जो चेंज झालाय जय, तर याचं नेमकं कारण काय आहे? आम्हाला माहितीये एका शब्दात उत्तर शर्वरीच आहे, पण तरी थोडं इन डिटेल उत्तर काय? मुळात जेव्हा जयला आपल्या आजूबाजूला मुली बायका नको होत्या तेव्हा त्याचा अर्थ हा नव्हता की तो हेट करतोय, त्याला फक्त त्याच्या कामावर लक्ष द्यायचं होतं. त्याचं असं मत आहे
की मुली आल्या की आपला वेळ वाया जातो, असं खूप जणांना मुलांना वाटतं की नाही ते नाही नाही, पण जयला तसं वाटत होतं म्हणून तो मुलीपासून लांब राहत होता. पण तो हेट करत नाही कुठल्याही बाईला, किंवा कारण ऑब्व्हियसली त्याच्या घरात त्याची आजी आहे, बहीण आहे, त्यामुळे त्याला बायकांना मुलींना कसा रिस्पेक्ट करायचा हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त त्याला तिथे वेळ वाया घालवायचा नव्हता. आता तो हिला सुद्धा सुरुवातीपासून ऑफिसमध्ये आल्यापासून अवॉइड करायचा प्रयत्न करतोय. 2-3 वेळा ऑफिसमधून हकलवून झालं तरीही परत येते. आता हडतूड करून झालं. मग जसं मी आता एक रिसेंटली एक स्टोरी टाकली होती की मानगुडीवर बसलेलं भूत असतं ना, तसं ही दर थोड्या दिवसांनी ऑफिसमध्ये परत येते. आणि माझ्या भावासाठी, याच्या बहिणीसाठी कशा पद्धतीने आम्ही दोघे एकत्र आलो, तर आमच्यामधला जो दुवा असेल तो आमची फॅमिली आहे. कारण ही सुद्धा तितकीच फॅमिली ओरिएंटेड कॅरेक्टर दाखवलं आहे, जय सुद्धा तसाच आहे. सो त्यामुळे ते दोघे एकत्र आले ते त्यांच्या फॅमिलीसाठी. आणि इथून पुढे आता हळूहळू त्याला हे कळत चाललंय की कधी कधी काही गोष्टी बाईमुळे चांगल्या होऊ शकतात, हे त्याला आता कुठेतरी उमलत आहे. त्याच्यामध्ये ते जशी कळी असते ना, ते हळूहळू उलगडत जाते, फुलत जाते, तसं त्याच्यामध्ये ते प्रेम नाही म्हणणार मी, अजून तो कन्फ्यूज आहे. त्याला माहित नाही की प्रेम आहे, मैत्री आहे, की मला फक्त हिचा सहवास हवा असं वाटतोय, की मला हिचा गायडन्स हवा असं वाटतोय. बिझनेसमध्ये काम येतं, ऑफिसमध्ये काम येतं, खूप सारे कन्फ्युजन मध्ये येतो. आय गेस तुम्ही हळूहळू बघाल की कशा पद्धतीने ते कन्फ्युजन दूर होईल. पण सध्या त्याची मनस्थिती ही आहे. त्यामुळे आता कुठेतरी तो तिला ऑफिसमध्ये किंवा आपल्या आता ह्यांच्यासोबत पण सगळ्यांसोबत मैत्री झाली आहे, तर ह्या मैत्रीच्या झोनमध्ये आहे. आणि आय थिंक बरोबर फ्रेंडशिप डेला ही मैत्री होतीये, हा योगायोग आहे. सो आय थिंक आता जय नंतर शर्वरीला काय वाटतं ही आता तीच सांगू शकते. आणि आज तुम्ही घरी जाऊन बघाच तर आपल्याला म्हणजे उत्सुकता यासाठी आम्ही ती ताणून धरली आहे आजच्या एपिसोडसाठी, की कालपर्यंत एवढंच दिसलंय की प्रत्येकाने कोणाला तरी गिफ्ट दिलंय, हा, पण अजून कळलं नाहीये की नक्की शर्वरीनी कोणाला गिफ्ट दिलंय, जयनी कोणाला गिफ्ट दिलंय. सो म्हणजे आता मला माहित नाही फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्ही गिफ्ट देता नाही देता, वेळ दिला तरी आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला तरी ते गिफ्ट सारखंच असतं. तर तसे काहीतरी गिफ्ट दिली आहेत एकमेकांना, तर आज नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. मला एवढंच विचारायचंय आता शर्वरीला की म्हणजे जयचं कॅरेक्टर आहे ते ऑडियन्सला कसं दिसतंय आधी आपण विचारूया. तुम्हाला वाटतंय का की हा फक्त मैत्रीण म्हणून तिच्याकडे बघतोय की हळूहळू काहीतरी, हा मग काय काय प्रेम होतंय कोणाला जयला, पण मग तो सांगत तर नाहीये असं पण वाटतंय ना असं. ओके, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. ओके, तू नेक्स्ट इयर हिला घ्या प्लीज अँकर, माझं काम संपलंय ऑलमोस्ट. सो येस, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. पण शर्वरीच्याकडून असं वाटतंय का म्हणजे तुम्हाला की तिचं पण प्रेम आहे जयवर? नाही, वाईट वाटतंय? हा, आपण शर्वरीला विचारूया ना की असं का आहे, की शर्वरी तुला काय वाटतंय सध्या की जयचं तुझ्यावर प्रेम होतंय? आम्हाला तर माहित नाही, कारण मी ऑफिसमध्ये काम करत असतो, तुम्हाला माहिती आहे. आय लव्ह माय वर्क, मी अजिबात प्रामाणिक आहे माझ्या कामाशी, मॅग जो आहे तो, तर मला काही माहित नाही. पण शर्वरीला असं जाणवतंय का की जयचं तुझ्यावर प्रेम आहे? आणि शर्वरीला काय वाटतंय जयबद्दल? तसं माझं पण आहे की मला काय माहिती नाही कारण मी माझ्या दुनियेमध्ये धुंद आहे. त्यामुळे मी त्याला एक चांगली मैत्री ऑफर केली जी तुम्हाला आज दिसेल, की मी त्याला गिफ्ट दिलंय आणि मी त्याला फ्रेंडशिप बँड बांधलाय आणि मी असं बोलले सुद्धा की मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे. म्हणजे तो अधिकार मी आता दाखवायला सुरुवात केली. पण जस्ट अ गर्ल फ्रेंड, नॉट अ गर्लफ्रेंड. तुम्हाला जसं घ्यायचं तसं. हा, झी मराठी आम्ही हुशार आहोत. आम्हाला इतक्या थोडी आमचा शो संपवायचा ती थोडी शाब्दिक चकमक आहे. करेक्ट करेक्ट. सो अजून माहित नाहीये की ती गर्लफ्रेंड आहे की नाही. ओके, पण मग शर्वरीला त्याच्याबद्दल एक्झॅक्ट काय फिलिंग आहे आता? नाही, आता शर्वरी ज्याला एक म्हणजे तिला कळतोय की हा खरा माणूस कसा आहे. ओके, म्हणजे चांगला आहे, हंबल आहे. ओके, मग 5 क्वालिटीज पटकन सांग की ज्या शर्वरीला जयबद्दल आवडतात. पटकन. या मुली खूप उतावळ्या आहेत हा, या उभं राहून सांगतील 5 क्वालिटीज काय चांगल्या आहेत जयबद्दल त्या. मग मला तर वाटतं कोणतरी ती चेंज वाली आहे ना, ती 5 वेळा हेच ओरडेल, शर्ट काढतो शर्ट काढतो शर्ट काढतो शर्ट काढतो, 5 वेळा हेच सांगेल, चेंज करतो चेंज करतो.
मी चांगला माणूस आहे Okay. आणि सॉफ्ट हार्टेड आहे Okay. कधी कधी Okay. आणि फॅमिली ओरिएंटेड आहे Correct. जे शर्वरी जे सुद्धा महत्त्वाचं आहे आहे, जे yes. महत्वाचं आहे रिस्पॉन्सिबल आहे हा आणि वेल मॅनेज वेल मॅनेज्ड आहे जे मुलींना सगळ्यात जास्त आवडतं. Yes. जनरली घरात साफसफाई करणारा मुलगा दिसणं खूप कठीण असतं मुलींना हल्ली. तर असा मुलगा दिसला की अर्थात येईल. आणि पटकन 5 क्वालिटी शर्वरी मधल्या चांगल्या. अरे तू तर प्रेमात आहे यार, जय तर प्रेमात आहे, शर्वरी तर प्रेमात पण नाही. हा आणि चिन्मयी बद्दल नाही, फक्त शर्वरी बद्दल सांगायचं आहे. सुस्तील. नाही अगेन पहिली क्वालिटी तर हीच आहे की ती सुद्धा तिच्या फॅमिलीसाठी नेहमी तिथे असते, उपस्थित असते, फॅमिली ओरिएंटेड आहे. दुसरी ती कामामध्ये सुद्धा तितकीच स्मार्ट आहे. ऑफिसमध्ये काम वेळेत पूर्ण करते. त्याच्यानंतर ती चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन देऊन क्लायंट्स सोबत चांगल्या पद्धतीने डील करू शकते. Right. त्याच्यानंतर तिला मैत्रीचं महत्त्व माहिती आहे. ती पहिल्यांदा जय सारख्या माणसाकडे येऊन त्याला बोलू शकते की तुला कोणी गिफ्ट दिलं नाहीये कारण सगळे घाबरतात तुला, पण यू डिझर्व अ गिफ्ट. आणि ती स्वतः येऊन ते त्याला देते, गिफ्ट देते. तेवढं तिला समज आहे की कोणाशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट की ती बिंदास्त आहे. आय थिंक जय सारख्या कॅरेक्टरला सुद्धा कुठे ना कुठे वाटत असेल की असं आयुष्य जगायचं आहे की कुठलंच बर्डन नाही आहे, सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं, सगळ्या गोष्टींचा भान असणं आणि ते सगळं ठेवून तितक्याच चांगल्या पद्धतीने आयुष्य जगणं हे हिच्याकडून शिकायला हवं. आणि कुठे ना कुठे जयला ते वाटत असेल की असं जगायला हवं. वा 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 वा. आणि आय गेस याच 5 ज्या क्वालिटीज सांगितल्या आणि अशा अजून अगणित क्वालिटीज ज्या या 2 कॅरेक्टर्स मध्ये आहेत, जय आणि शर्वरी मध्ये, त्याच आपल्याला कुठेतरी आवडतायत आय गेस. आणि त्याच्यामुळेच आपल्याला मालिका बघण्यात मजा येते असं मला वाटतं. म्हणून तुम्ही आज या संख्येने इथे उपस्थित आहात. सो तुमच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच, तुम्ही आलात.